मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर प्रदीप आवटे यांनी लिहिलेला जो अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 7वा फुटप्रिंट्स या पाठाचा उर्वरित भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, मी पुनश्च एकदा तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन आलेले असाल, नवीन जॉईन झालेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही ना, तुमचा असाच प्रतिसाद वाढत चाललेला आहे आणि आणखी प्रतिसाद तुमचा या ठिकाणी हवा आहे. त्याचबरोबर कमेंट्स करून तुम्ही नक्की कळवत जावा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. त्यामुळं तुम्ही दिलेला प्रतिसाद हा आणखीनच आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतो. त्यामुळं कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा. बघा, आता पान क्रमांक 24वरती आपण या ठिकाणी आहोत आणि या पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की रेखा मावशींच्या पायांची सर्व माहिती सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती असलेल्या बनवलेल्या ॲपमध्ये भरलेली आहे आणि त्या ठिकाणी है ना सिल्वर फुटप्रिंट्स आणि दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स असे रेखा मावशींच्या पायांचे ठसे म्हणजे चंदेरी पावलं आणि अतिशय स्वच्छ पावलं असं त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि हे पावडे काकांनी पाहिलं आणि पावडे काका म्हणतायत हे काय भलतंच वेगळंच आहे. मग आता सुमितनं हलकंच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिलं. बघा, गोजिऱ्या म्हणजे सुंदर गोंडस त्या पायांकडे पाहिलं, हलकंच म्हणजे हळुवारपणे पाहिलं आणि त्यांना म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? मग काका काय म्हणतात बघा, त्यात पाहायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. मौसूत म्हणजे बघा मुलायम आहेत, कोमल आहेत आणि किती स्वच्छ आहेत. त्यात काय पाहण्याजोगं आहे याच्यामध्ये? पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. म्हणजे या ठिकाणी जो सुमित आपल्या ॲपबद्दल सांगतोय, मग हे पावडे काकांनी आपला पाय सगळ्यांना दाखवला की माझे पाय किती स्वच्छ आहेत, माझे पाय किती मौसूत आहेत. मग त्याच्यामध्ये एवढं काय दाखवायची गरज आहे? हे तर सगळ्यांच्या नजरेला पडतंय. त्यामुळं माझे पाय कसे आहेत हे काही बघायची गरज नाही. पण काय हरकत नाही, चल तू ॲप बनवलेला आहेस तर आपण त्या ठिकाणी बघूया. मग सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केला. काका तुम्ही कुठून आलात? आता त्या ठिकाणी सुमित पावडे काकांबद्दलची माहिती त्या ॲपमध्ये भरतोय. त्यांना विचारला प्रश्न, तुम्ही कुठून आलात? पावडे काकांनी सांगितलं, मी विश्रांतवाडीहून आलो आहे. मग ते कसे आलात तुम्ही? कसे म्हणजे त्या ठिकाणी पायी चालत आलात का, सायकलने आलात का, मोटरसायकलने आलात का, कारने आलात? मग त्या ठिकाणी काकांनी सांगितलं, अर्थातच मी कारने आलो. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच? सुमितची शंका. बघा, कार म्हणजे विश्रांतवाडीवरून अभिषेकचं जे घर होतं हे अंतर 20 किलोमीटरचं आहे आणि हे 20 किलोमीटरचं अंतर तुम्ही एकटेच आलात आणि तेही कारने. सुमितने शंका व्यक्त केली. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? पुढचा प्रश्न त्या ठिकाणी सुमितनं पावडे काकांना केलेला आहे. बघा पुढं पावडे काका काय म्हणतात बघा, अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तरी नक्कीच होतात. बघा, म्हणजे ज्यावेळेस तुमचं फिरणं कसं होतं, किती होतं हे विचारल्यानंतर पावडे काकांनी सांगितलं की माझ्या घरापासून माझं ऑफिस आहे 16 किलोमीटर आणि मग रोजचे साधारणतः 35-40 किलोमीटर मी तर नक्कीच प्रवास करतो. आणि पुढचा प्रश्न, आणि हे सगळं कारण तुम्ही एकटे ये जा करता? त्याच्या पुढचा प्रश्न सुमितनं पावडे काकांना विचारलेला आहे. बघा, आता पुढच्या पेजवरती आपण आलोच. तुम्ही एकटेच ये जा करता? हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून त्या ठिकाणी म्हणाले. सुमितनं ज्यावेळेस प्रश्न केला की तुम्ही कारने एकटेच फिरता, पावडे काका चिडले आणि म्हणतात काय, हो नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पुढचा प्रश्न त्या ठिकाणी सुमितनं पावडे काकांना केलाय. पुढे बघा, पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाड काय लावणार? म्हणजे झाड लावण्याचं तर लांबच, पावडे काकूंनी कधी कुंडीमध्ये रोप लावण्यासाठी
त्या ठिकाणी पावडे काकांना माती आणून देण्याकरता जर विचारलं तर ते काकांच्यानं कधी देणं होत नाही. आणि तुम्ही ते झाड काय लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला आहे ना. स्नेहलनं एकदम मध्येच बोलली आहे ना की साधी माती आणून देणं होत नाही आणि हे काय देणार आहेत आणून, आहे ना. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे काय? जसं आपण क्रिकेटची मॅच बघताना पाहतो आहे ना, स्ट्रेट ड्राईव्ह लावला असं आपण कॉमेंट्रीमध्ये ऐकतो. म्हणजे एकदम सरळ असा समोरच्या बाजूला फटका मारला, असा फटका त्या ठिकाणी स्नेहलने लावलेला आहे. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली आणि पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यांवर पावडे काकांची पावलं उमटली. की जशा प्रकारे रेखा मावशीची माहिती सुमितनं त्या ॲपमध्ये भरली आणि रेखा मावशींचं सुद्धा त्या ॲपवरती एक निळा तुकडा त्या ठिकाणी चमकला आणि रेखा मावशींच्या पायाबद्दलची माहिती त्या ठिकाणी त्या ॲपने सांगितली. आता तसंच पावडे काकांची पावलं देखील त्या ॲपवर उमटली आणि ती पावलं होती 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे. बघा, काळीकुट्ट म्हणजे काय? खराब अशी पाऊल चिन्ह त्या ठिकाणी उमटली होती. आणि खाली शब्द आले होते, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. बघा, आणि त्या ठिकाणी खाली लिहून आलं, सॉरी, माफ करा, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, म्हणजेच तुमचे सर्वात घाणेरडे पाऊल आहेत. तुमच्या पावलांचे ठसे हे सगळ्यात घाणेरडे आहेत. परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स, अतिशय अगदी काळ्या पावलांचे ठसे. आणि हे सगळं बघितलं पावडे काकांनी आणि त्यांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला. बघा, त्यांचा चेहरा पडला आहे ना. आणि असल्या हे काय नाटक लावले तुम्ही? असल्या व्हर्च्युअल गोष्टी, व्हर्च्युअल म्हणजे वरवरच्या, है ना, म्हणजेच आहे ना बोल घेवड्या, असल्या मामूली फालतू गोष्टी मला नका सांगू. पावडे काकांना राग आला. पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, है ना. पावडे काका नाराज झालेत हे सुमितनं पाहिलं आणि आता त्यांना पावडे काकांना तो समजावू लागलाय. बघा काय म्हणतोय तो, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल आहेत, म्हणजेच वरचीवर नाही आहेत. उलट पक्षी ती आधी खरीखुरी आहेत. बघा, म्हणजे ही काही पावलं जी आहेत, ही पावलं ही काही व्हर्च्युअल नाही आहेत, ही वरचीवर आहेत, खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतो. काकांना तो समजावतोय सुमित की मी हे जे बनवलेले ॲप आहे, हे ॲप काय करतं की आपण आपल्या जीवनशैलीतून, म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारातून, दैनंदिन म्हणजे रोजच्या व्यवहारातून आपण किती कार्बनचे कण वातावरणामध्ये सोडतो ते ॲप हे मोजतं. थोडक्यात काय तर आपल्या जीवनशैलीमधून, जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स हे रेखाटतात आणि त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता बघा, तुम्ही 20 किमीचं अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजे त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता, है ना. मग त्यांनी आता पावडे काकांना समजवायला सुरुवात केली की साधारणतः तुम्ही 20 किलोमीटरचं अंतर तुम्ही या ठिकाणी कारनं येता, तर त्यासाठी कारला इंधन म्हणजेच पेट्रोल, त्या ठिकाणी 1 लिटर साधारण पेट्रोल लागलं. म्हणजे तुम्ही 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडता. सुमितने पावडे काकांना समजावलं आणि पावडे काका पुढं काय म्हणतात बघा, काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. म्हणजे हे तुम्ही जरी गोष्ट मांडण्यासाठी तयार नाही झालात तरी हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळं है ना, तुम्ही जे वातावरणामध्ये कार्बन सोडता, तर या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या ज्या पावलांचा रंग आहे ना, हा काळा रंग ठरतो. आणि हे एक शास्त्रीय सत्य आहे. बघा, शास्त्रीय सत्य म्हणजे काय तर हे एक संशोधनामधून काढलेला निष्कर्ष आहे. त्यामुळं हे ते ठरवतोय.
रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. वाव म्हणजे बघा संधी नाही किंवा चान्स नाही. कार्बन उत्सर्जनाला म्हणजे कार्बन तयार करण्यासाठी त्या ठिकाणी संधीच नाही आहे. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. सुमित बोलत होता. बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करतो असतो बघा. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त या ठिकाणी फरशी घाण होण्याची गोष्ट करत होतो, त्याबाबत बोलत होतो, पण आपण तर अवघं म्हणजे सगळं वातावरणच या ठिकाणी आपण घाण करतोय, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. आपण आपले पाय फक्त स्वच्छ केले म्हणजेच त्या ठिकाणी आपले पाय स्वच्छ आहेत असं नाहीये. तर या ठिकाणी आपण आपली जी जीवन जगण्याची जीवनशैली जी पद्धत आहे ना, तर त्यावरून या ठिकाणी आपले पाऊल कसे आहेत, आपल्या पाऊलाचे ठसे कसे आहेत हे समजलं जातं. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लागतो बघा. हातभार लागणे म्हणजेच मदत भेटणे, मदत मिळणे. तापानं फणफणली आपली धरती बघा. फणफणणे म्हणजेच त्या ठिकाणी अतिशय असा ताप येणे. आपण बघत नाही का, एखाद्या वेळेस आपण आजारी असल्यानंतर आपण काय म्हणतो की खूप ताप आलाय, तापानं फणफणलाय. तर तशी आपली धरती, आपली ही जी धरणी माता आहे ही तापानं फणफणली आहे. पुढे बघा. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवेत, स्नेहलनं गहिवरून त्या ठिकाणी म्हणाली बघा. तिचं मन भरून आलं, तिला गहिवरून आलं आणि ती सुद्धा या ठिकाणी गहिवरून बोलू लागली आहे. म्हणते की आपण सुद्धा आता काय करायला पाहिजे, आपल्या पायाला चिकटलेला जो कार्बन आहे तो आपण धुवायला पाहावं. आणि त्यामुळं मी आता इथून पुढे ठरवलंय की मी कॉलेजला जाताना सायकलचा वापर करणार आणि मी सुद्धा जे माझे पाय आहेत, जे कार्बननं पायाला चिकटलेलं आहे, हे पाय मी आता स्वच्छ करणार आहे आणि मी माझे पाय जे आहेत हे रेखा मावशीसारखे चंदेरी बनवणार आहे. पुढे बघा. आता अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनेच ये जा करणार, ठरलं एकदम. मग या ठिकाणी स्नेहलनं गहिवरून आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवली आणि आता अभिषेक सुद्धा त्या ठिकाणी भारावून गेलेला आहे. समोर त्यानं प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी पाहिल्या. सुमितनं आहे ना त्याचं एकदम वर्णन केलं आणि हे सगळी गोष्ट सगळ्यांना पटली, अभिषेकला पटली. त्यामुळे अभिषेक हे सगळं ऐकून तो भारावून गेला आणि तो सुद्धा म्हणतोय की मी माझ्या कॉलेज समोरच आता एक बस स्टॉप आहे, त्यामुळं मी काय करणार आहे, कॉलेजला ये जा करण्यासाठी मी सुद्धा आता बसचाच वापर करणार आहे. बघा. तो भारावून गेला म्हणजे काय झालं तर या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती प्रभाव पडला होता. पुढे बघा. खरे पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असेल तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. म्हणजे आपल्याला घरापासून जवळच असणाऱ्या कोपऱ्यावरून जर भाजी आणायची असेल तर आपण आपल्याकडे असणाऱ्या बाईकला, गाडीला किक मारतो आणि लगेच काय करतो, आपण त्या ठिकाणी भाजी आणायला जातो आणि परत है ना मॉर्निंग वॉकचं वेगळं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं. कमीपणा म्हणजे बसने आले, एखादे पाहुणे बसने आले की मग आपल्याला वाटतं ते की पाहुणे है ना गरीब आहेत है ना. पण एखादे पाहुणे जर मोठ्या कारने वगैरे आले तर आपल्याला म्हणजे त्यांचं नवल वाटतं, आणि बघा मोठ्या कारने आपले पाहुणे आलेले आहेत. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा त्या ठिकाणी म्हणाले. जर आपल्या पायाला चिकटलेला जो कार्बन आहे तो आपल्याला जर प्रमाणात ठेवायचा असेल तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. म्हणजेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे, या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आपण वापर केला गेला पाहिजे असं अभिषेकचे बाबा त्या ठिकाणी म्हणतायत. पुढे बघा. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायांचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. म्हणजे बघा या ठिकाणी रेखा मावशी फरशी पुसत असताना
ज्या ओल्या फरशीवरती रेखामावशींच्या पायाचे ठसे उमटले होते आणि त्याच पायांच्या ठस्याकडे पाहून आहे ना स्नेहल ओरडली होती की तुम्हीच फरशी पुसताय आणि तुम्हीच घाण करताय. तर ते रेखामावशीला अचानक आठवलं आणि हे सगळं बोलणं त्या लक्ष देऊन ऐकत होत्या. लक्ष देऊन ऐकणे म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे. आणि बोलता बोलता त्यांनी सुरुवातीला जे आपल्या फरशीवरती आपल्या पायांचे काळे ठसे उमटले होते ते हलकेच त्यांनी पुसून घेतले. पुढं बघा, पाहिलंत किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी, सुमित म्हणाला. म्हणजे रेखामावशींनी त्यावरती ओला कपडा फिरवला आणि ते काळे कुट्ट उमटलेले फरशीवरचे जे पावलांचे ठसे एकदम लगेच पुसले गेले. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील म्हणजे नितळ होतील, उजळतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. बघा, भास होणे म्हणजे भ्रम होणे. तर त्या ठिकाणी पावडे काकांनी बोललं की आपण घाणेरड्या पावलांनी धावत राहू, मळलेल्या पावलांनी असं. आणि एवढं बोलल्यानंतर त्या निळ्याशार असणाऱ्या तुकड्यावर चांदणं उमटल्याचा म्हणजे ते पावडे काकांची जी पावलं है ना डर्टीएस्ट फुटप्रिंट्स म्हणून त्या ठिकाणी उमटली होती. आणि त्यांना आता की आपण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, वाढतं हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे है ना, आता काकांनी पण म्हणजे जो कारने एकटे प्रवास करायचे, झाडं नाही लावलेली होती, तर यामुळं आता त्यांनी सुद्धा त्या कृती केलेल्या आहेत. आणि सुमितने बनवलेल्या ॲपवर ती त्यांची चंदेरी पावलं उमटलेली आहेत असा त्यांना भास झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे है ना डॉक्टर प्रदीप आवटे यांनी लिहिलेला हा जो फुटप्रिंट्स पाठ आहे, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.